नमस्कार मित्रांनो, आज आपण सबस्टिट्यूशनचे पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम आलेला आहे विंटर 24 ला 4 मार्काला. विंटर 24 ला 4 मार्काला आलेला आहे. प्रॉब्लेम आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स चा होल स्क्वेअर डीएक्स. बघा मित्रांनो, हा जर मी तुम्हाला सांगितलं होतं हटके, आता इथं हटके काय झालेलं आहे, साइन इनवर्स एक्स चा होल स्क्वेअर हे खाली आलेलं आले आणि सरळ सरळ मार्गाने प्रॉब्लेम नाही आलेला आणि सरळ सेपरेट होत नाही. बरं ठीक आहे, इथं हटके एवढं लक्षात येत नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला झळकतोय. जे हटके आलेलं आहे, हटके तर आहेच आहे साइन इनवर्स एक्स चा होल स्क्वेअर, पण जे हटके आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला झळकतो. तर साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. मग पुट टी इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. पुट टी इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. पुट टी इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. तर बघा इकडे मित्रांनो, हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. dt बाय dx किंवा ते तिकडून जरी घेतलं चालतं बरं. साइन इनवर्स एक्स चा काय, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर dt इज इक्वल टू dx ला वरी फेकलं, √1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा मित्रांनो, याची जागा कोण घेईल, dt. याची जागा कोण घेईल, dt. आणि याची कोण घेईल, टी स्क्वेअर. साइन इनवर्सला टी लिहितो ना आपण, साइन इनवर्स एक्सला टी लिहिलं तर मग dt टी स्क्वेअरला जर वरी पाठवलं, टी रेस टू पॉवर -2 dt. पेपरचेच प्रॉब्लेम गेलं बरं. याच्यावरून लक्षात पाहिजे की तुम्हाला मेथड खूप आहे. आतापर्यंत जेवढं झालं आपलं तेवढं बोर्डाला आलेलं आहे. आता बघा, टी रेस टू -2 एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला, टी रेस टू पॉवर -2 + 1 -2 + 1 प्लस सी. तर टी रेस टू पॉवर -1 बाय -1 प्लस सी. बघा, आता मायनस तुम्ही इथे लिहू शकता ते मध्ये. हा, हे टी रेस टू पॉवर -1 त्याला खाली पाठवलं तर टी रेस टू पॉवर काय होते, +1. आणि +1 नाही लिहिलं तरी चालतं, प्लस सी मायनस टी काय आपलं, साइन इनवर्स एक्स प्लस सी. छापा. नेक्स्ट प्रॉब्लेम, इकडे बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स, फक्त साइन इनवर्स एक्स डीएक्स. लक्ष द्या, आता पुट सारखे सारखे प्रॉब्लेम घेतो मी, तुम्हाला समजायला लागतं मग तरी. पुट साइन इनवर्स एक्स असं करायचं बरं, पहिले असं करायचं, पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. काऊन, आता हटके सांगायची गरज नाही. हटके म्हणजे कसं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह पण आजूबाजूला. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बाजूला, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कुणाला दिसल, ज्यांनी फॉर्म्युले पाठ केले त्याला. तर इकडे बघा, साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. इथे लिहायचं तुम्ही, हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा dt बाय dx. dx ला पेकिंग वरी, √1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू dt. हा, तर याची जागा कोण घेईल, dt. आणि याची कोण घेईल, टी. हे पहा, 1/t चं काय इंटिग्रेशन आहे, लॉग टी. 1/x चं इंटिग्रेशन काय असतं, लॉग एक्स. बघा, इथे पॉवर 1 पेक्षा जास्त झाली किंवा कमी झाली तर काय करायचं, एक्स रेस टू एन वापरायचं वरी घेऊन. हा, पण जर नुसतं टी असेल तर त्याला काय लिहायचं, लॉग. तर मी अजून 1-2 प्रॉब्लेम घेतो. लॉग ऑफ टी प्लस सी. व्हॉट इज द टी, साइन इनवर्स एक्स. मागच्या प्रॉब्लेम मध्ये टी साइन इनवर्स एक्स लिहिलं ना, का चुकून लॉग लिहिलं. आता बघा, याच्यासारखाच एक अजून घेतो, नीट लक्ष द्या. हा, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स चा क्यूब dx. बघा, पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. हे असं करत राहायचं रे, ज्याला पास व्हायचं नाही. आणि हे बोर्डाचे प्रॉब्लेम आले, असं इथे फोन टाकायचं, हे टाकायचं, फॉर्म्युले पाठवते, सगळं होतं. साइन इनवर्स एक्स टी, हा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड.
What is the derivative of sin inverse x? 1 upon under root of 1 minus x square. t चा डेरिव्हेटिव्ह काय? dt by dx. dx ला पेकिंग वरी dx अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरची जागा कोण घेईल? dt. म्हणजे याची जागा कोण घेईल? dt. आणि याची कोण घेईल? टी क्यूब. त्याला वरी पाठवलं. टी रेस्ट टू पॉवर मायनस 3 टी dt. टी रेस्ट टू पॉवर मायनस 3 dt. एक्स रेस्ट टू एन चा फॉर्म्युला एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा मग काय ते टी चा -2 अपॉन -2 प्लस सी. मग मायनसला इकडे बाहेर लिहिता येतं. हा इथं वरी काही नाही म्हणजे 1 असतं. तर टी रेस्ट टू पॉवर -2 ला जर खाली घेतला तर टी स्क्वेअर प्लस सी. हे बघ काही काही जण इथंच व्हॅल्यू टाकून दिली तर चालते सायन्स. 4 पैकी 4 द्यायला पाहिजे. आलं लक्षात? तर आता बघा इथं साइन इनवर्स एक्स चा होल स्क्वेअर समजलं? शांततेत फास्ट. हे बघा मित्रांनो हे -2 इथे लिहायचं राहिलं. मायनस तर आपण वरी घेतलं 2 मिनिट. मायनस तर वरी घेतलं. हा -2 समजलं? 2 लिहायचं राहिलं होतं. प्रॉब्लेम हा आलेला आहे समर 24 ला 4 मार्काला. प्रत्येक वेळेस इकडे बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिला प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचा राहतो म्हणजे राहतो. हा एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो इकडे बघा. हे पहा हा इकडे बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिला प्रॉब्लेम हा राहतो म्हणजे राहतो. समजलं का? त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित करायचं. आता बघा हा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2x प्लस x log x. आता बघा काय करायचं मित्रांनो. इकडे बघा इतकं तर कळतंय की सरळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. सरळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? नाही. खालून सेपरेट होत नसतं. dx बाय 2x अपॉन dx बाय x log x. असं काही करता येतं का? नाही. हा मग काय करायचं? थोडं डोकं लावायचं. इथं जर log x ला तुम्ही पुट केलं तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. इथं पण x आहे इथं पण x आहे. तर तो निघत नाही. आलं लक्षात? मग इथं पण x आहे इथं पण x आहे. दोघांतून जर x कॉमन काढलं काय फायदा होईल बघा. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x ला जर बाहेर काढलं x ला जर बाहेर काढलं 2 प्लस log x 2 प्लस log x. जर x ला बाहेर काढलं तर काय होईल ते 2 प्लस log x. आता डायरेक्टली 2 प्लस log x जर पुट केला असे प्रॉब्लेम काय की थोडे नीट लक्षात ठेवा. अरे जर 2 प्लस log x पुट केलं 2 चा डेरिव्हेटिव्ह किती मित्रांनो 0. log x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 बाय x. जमतं ना मग पुट केलं तर. पुट सोपा प्रॉब्लेम आपण एकदा हात घालून गेला पाहिजे. 2 प्लस log x इज इक्वल टू t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0. log x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय dt बाय dx ला पेकिंग वरी dx बाय x. dx बाय x ची जागा कोण घेईल dt. dx बाय x ची जागा कोण घेईल dt. आणि याची कोण घेईल t. याची कोण घेईल t. तर 1 बाय t चं इंटिग्रेशन काय log t. 1 बाय t चं इंटिग्रेशन काय आहे log t प्लस व्हॉट इज द t. t काय 2 प्लस log x. इथं log ऑफ मॉड ऑफ लिहायचं 2 प्लस log x प्लस छपिंग व्हेरी गुड. हा पण प्रॉब्लेम खूप वेळ झालेला मित्रांनो. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x in bracket x minus 1. Integration of e raised to x in bracket x minus 1
x square upon cos e raised to x in bracket x minus 1 upon x square cos square e raised to x by x dx. आता बघा मित्रांनो, हटके कोण आहे? e raised to x by x. पुट e raised to x by x is equal to t. तर आपल्याला काय करावं लागेल? आता डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. u बाय v घ्यायचं. u बाय v. हा u बाय v वापरावं लागेल. कारण की दोन फंक्शन मल्टिप्लाय डिवाइड मध्ये असं तर काय करतो आपण? आपलं डिवाइड रूल वापरतो. हा एक्स स्क्वेअर खालच्याचा वर्ग घ्यायचा. एक्स स्क्वेअर खालचं फंक्शन जसंची डेरिव्हेटिव्ह ऑफ वरचं फंक्शन मायनस वरचं फंक्शन जसंची डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. याचं काय? dt बाय dx. एक्स जसंची तसं e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस e रेज टू एक्स जसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह अपॉन एक्स स्क्वेअर. dx ला वरी घ्यायचं dt. e रेज टू एक्स कॉमन काढायचं. एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर. आता dx इज इक्वल टू dt. इकडे बघा मित्रांनो, याची जागा कोण घेईल? dt. याची जागा कोण घेईल? dt. आणि कॉस स्क्वेअर e रेज टू एक्स बाय एक्स ची जागा कोण घेईल? t. हा 1 बाय कॉस काय असतं मित्रांनो? सेक. पाठ करू नका तुम्ही, हा पुढच्या वर्षी करा. 1 बाय कॉस काय असतं? सेक. इंटिग्रेशन ऑफ sec square t. Integration of sec square t dt. What is the integration of sec square t? Tan t. Plus what is the t? E raised to x by x. Plus. Very important. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इथं कॉस से कॉस स्क्वायर से जागी पुट हटके है, इसलिए पुट करने का e raised to x by x is equal to t. Now differentiate with respect to x on both the side. t by dx of e raised to x by x is equal to dt by dx. बघा आता, नीचे वाले का स्क्वायर, नीचे वाला फंक्शन एज इट इज, डेरिवेटिव ऑफ ऊपर वाला माइनस ऊपर वाला फंक्शन एज इट इज, डेरिवेटिव ऑफ नीचे वाला dt by dx. हा e raised to x. आता x जसंची तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x काय असतो? e raised to x मायनस e raised to x जसंची तसं x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो? 1 अपॉन x स्क्वेअर dt बाय dx. आता बघा मित्रांनो, e raised to x ला कॉमन काढलं, x मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. आलं लक्षात? हा याच्या जागी काय करायचं? dt टाकायचं. याच्या जागी काय करायचं? dt टाकायचं. आणि कॉस टी. 1 बाय कॉस काय असतं? सेक टी. dt. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक टी? लॉग ऑफ मॉड ऑफ सेक टी प्लस टॅन टी. फॉर्म्युले पाठ करा. प्लस सी. व्हॉट इज द टी? सेक e raised to x by x प्लस tan e raised to x by x प्लस. तुम्हाला फक्त एकच कष्ट घ्यायचे, हे प्रॉब्लेम डबल रिपीट करायचे, बस. याच्या बाहेरचे प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात बघा मित्रांनो, e raised to x in bracket x minus 1 upon x square sin square e raised to x by x dx. Now see here friends, हटके कोण आहे? e raised to x by x. Put e raised to x by x is equal to t. Differentiate
with respect to x on both the side d by dx of एवढं काही करायची गरज नाही डायरेक्ट लिहायचं नीचे वाले का स्क्वायर नीचे वाला फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ ऊपर वाला माइनस ऊपर वाला फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ नीचे वाला याचं काय dt बाय dx e x जसंची तसं e रेस टू एक्स डेरिवेटिव काय आहे e रेस टू एक्स मायनस e रेस टू एक्स जसं तसं x डेरिवेटिव काय आहे 1 dx ला पेकिंग वरी dt तर मग काय करायचं x स्क्वेअर e रेस टू एक्स कॉमन x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt हा याची जागा कोण रिप्लेस करा dt आणि साइन स्क्वेअर t 1 बाय साइन स्क्वेअर t काय असतं कोसेक स्क्वेअर t I is equal to cosec square t dt. What is the integration of cosec square t minus cut t plus c. What is the t? t का है e raised to x by x plus छापा. Same problem is put e raised to x by x is equal to t. Differentiate with respect to x on both side. फक्त इथं बघा स्क्वेअर होतं मागच्या मध्ये आता स्क्वेअर नाही नीचे वाले का स्क्वेअर नीचे वाला एज इट इज डेरिवेटिव ऑफ ऊपर वाला माइनस ऊपर वाला फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ नीचे वाला dt बाय dx आता काय करायचं x जसं तसं डेरिवेटिव ऑफ इरेस टू एक्स इज इरेस टू एक्स मायनस इरेस टू एक्स जसं तसं x चा डेरिवेटिव 1 x स्क्वेअर हा dx ला पेकिंग वरी इज इक्वल टू dt तर e रेस टू एक्स कॉमन काढलं x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt बघा मित्रांनो बाकीच्या सगळ्या टर्मची व्हॅल्यू जागा कोण घेईल dt आणि याची साइन टी 1 बाय साइन काय असतं कोसेक टी dt and what is the integration of cosec t log of mod of cosec t minus cot t plus what is the t e raised to x by x minus cot of e raised to x by x plus c बघा नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx हा प्रॉब्लेम आता बघू आपण कोण दिला मी हा लक्ष द्या आता इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x चा होल स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx पुट इथे tan इनवर्स x चा हटके बिटकेचं ठीक आहे होल स्क्वेअर आहे हटके आहेच आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह वापर बाजूला आहे काय 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर पुट tan इनवर्स x इज इक्वल टू t what is tan inverse x 1 upon 1 plus x square आणि t चा डेरिव्हेटिव्ह काय dt बाय dx dx अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू dt इज इक्वल टू dt याच्या जागी काय ठेवायचं dt t स्क्वेअर dt आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर 2 प्लस 1 अपॉन प्लस c t क्यूब बाय 3 प्लस t ची व्हॅल्यू काय tan इनवर्स x
चा क्यूब बाय 3 प्लस समजलं का? आलं लक्षात? सोडवा फास्ट. आज आजच्यासाठी एवढं बस झालं. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये